नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। गजाननं भूत गणादिसेवितं कपित्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। या कुन्देन्द्रतशारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागन्तिष्ठन्ति महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आदिनारायण विधियत्रिनाथ दत्तजनार्दन श्री एकनाथ मुकुंद मदन रामचंद्र शुभदेव स्वामी महाराज, देवराय महाराज, हरे राम महाराज,
श्री नित्यानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ राजेश्वर महाराज की जय। भागवत नारायण भगवान की जय। बाल कृष्ण लाल की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। रमण राधा रमण राधा रमण कहो। रमण राधा रमण राधा रमण कहो। राधा रमण राधा रमण ताली बजाइयो। रमण कहो। इस देश में या भेष में या वेश में कहो। राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। राधा रमण राधा रमण रमण कहो। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल कृपानिधे परमपिता परमात्मा भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी प्रणिपात करून श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या या ज्ञानयज्ञाचा पूर्णाहुतीचं श्रीफळ आज आपण भगवत चरणी समर्पित करीत आहोत। गेल्या 7 दिवसापासून आपण चर्चा करीत आहोत हृदय या विषयावर। हृदय एक अवयव आहे शरीराचा। शरीराचे 4 प्रकार, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह। पैकी स्थूल देहामध्ये 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय येतात, जे डोळ्याला दिसतात, ज्याचं ऑपरेशन डॉक्टर करू शकतात, नेकेड बॉडी। आणि सूक्ष्म देहामध्ये 4 प्रकार येतात, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। कारण देह अंगुष्ठा एवढा आहे। कारण देह मूलाधार चक्राशी संबंधित आहे। त्याच्या मागे 3 नाड्या दिल्या आहेत, त्याला इडा, पिंगला आणि सुषुम्ना असं म्हणतात। मूलाधार चक्रावरचा वायू ऊर्ध्व गतीने जाऊन ज्या वेळेला सहस्रारमध्ये येतो आणि सहस्रारचा पाकळ्या उघडतात, त्यावेळेला मागच्या त्रिकोणामध्ये बसलेली एक नागिन आहे, तिचं नाव आहे कुंडलिनी। ही कुंडलिनी जागृत होते आणि मग कुठे आपण कारण देहाचं दर्शन समाधी अवस्थेत करू शकतो। नंतर महाकारण देह हा अत्यंत मसूरच्या दाण्या इतका सूक्ष्म आहे, बिंदू स्वरूप आहे। प्रजापिता ब्रह्मकुमारीने लाईटला जो होल दिलाय तो सूक्ष्म महाकारण देहासाठी दिलेला आहे। तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे ती वो तो बहुत बड़ी बात है, वहां तक अपने को जाना भी नहीं है। ऐका आजी, झालं का माईक देऊ? बसा। बड़ी बड़ी बात आहे, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं नाही आहे। परंतु स्थूल देहामधलं हृदय
या हृदयाची आपण चर्चा केली नाही. या 7 दिवसामध्ये आपण ज्या हृदयाची चर्चा केली आणि ते म्हणजे आपलं परमार्थिक हृदय, की जे संत मंडळी, संत हृदय नवनीत समाना, संतांचं हृदय लोण्यासारखं असतं. साठविला हरी जेणे हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार झाला सफळ व्यापार. तुकोबांनी म्हटलंय ते हृदय मंदिर, किंवा हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, जनाबाईने सांगितलेलं हृदय. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आमच्या तुलसीदासांनी तिच्यावर आम्ही, की तिनके हृदय सदन सुखदायक, त्याच्या हृदयामध्ये परमात्मा सुखरूप राहतो. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. मग कोण हृदय, कोण हृदय, त्या हृदयावर आपण चर्चा केली. आज मला त्या हृदयाचे 3 प्रकार सांगायचे आहेत. तसं तर कथा अजून मला 15 दिवस पाहिजे होती. हृदय हा विषय इतका सोपा नाही आहे श्रोतेजन, है ना. म्हणून ज्या दिवशी हृदयाचा ते म्हणतात ना ब्रेकअप, हार्ट ब्रेक, दुसरं नाही दिलेलं देवाने. डोळे 2, कान 2, किडन्या 2, हात 2, पाय 2, जीभ 2, दात 32, नसा एक्स्ट्रा दिल्या आहेत म्हणून इथली काढून हृदयाला लावली जाते. मग देवाला विनंती केली असते ना, किती हृदय द्यायला पाहिजे होते. एक तुझ्यासाठी स्पेशल आणि संसारासाठी स्पेशल. पण भगवान ने एक दिलंय म्हणून जिसका ब्रेकअप होता है वो कहता है और एक बार गाना पड़ेगा, वो दिल कहाँ से लाओ, वो दिल कहाँ से लाओ. लता मंगेशकरांनी गायलेलं गीत आहे श्रोते, गाइएगा. हाँ, सापडलं का. वो दिल कहाँ से लाऊं, तेरी याद जो सता दे. वो दिल कहाँ से लाऊं, तेरी याद जो भुला दे. मुझे याद आने वाले कोई रास्ता बता दे. मुझे याद आने वाले कोई रास्ता बता दे. वो दिल कहाँ से लाऊं, तेरी याद जो भुला दे. रहने दे मुझको अपने कदमों की खाक बन कर. रहने दे मुझको अपने कदमों की खाक बन कर. जो नहीं तुझे गवारा, मुझे खाक में मिला दे. वो दिल कहाँ से लाऊं, तेरी याद जो भुला दे. म्हणून सगळे अवयव देवाने एवढे दिले श्रोतेनो, पण हृदय एक दिलंय. आणि परमार्थामध्ये सुद्धा हृदय एकच आहे, हार्ट एकच आहे. दसबिसा म्हणून गोपी म्हणतात ना, मन नाही दसबिसा. आमच्याकडे काय असे 10-20 मन नाही, एक कृष्णाला दिलं ते तर आपण करतो ते चाळे. हा, संसारासाठी वेगळं, नवऱ्यासाठी वेगळं, मुलांसाठी वेगळं, दाखवण्यासाठी वेगळं, है ना. आखो घरनी जोडे एक सई बहीण राहत होती, 3 जोडे आखो. आमना इथला संबंध आहे, इथला संबंध आहे ना. बहीण म्हणजे बहीण नाही व माय, सक्की वहिनी नाही, तू कुठे लटकी राहिनी. सब बाढ़ दिया, सब बाढ़ दिया. थोडाफार भी कोपरा शिल्लक नाही आणि मग बसतात देवाजवळ. हे भगवान प्रार्थना वैसा नहीं है, इनको भूलना पड़ेगा तब ये मिलेगा.
त्याला ते द्यावं लागेल. श्रोतेजनो, माझ्या गोपींची अवस्था काय होती? घटडोईवर घट कमरेवर चालायचं, पण स्मरण मात्र कृष्णाचं आहे नित्य. जे या मार्गामध्ये येऊन गेला ना, त्याला बाकी गोष्टी तुच्छ होऊन जातात. मन नाही दसविसा. आणि म्हणून ज्या वेळेला हे हृदय आहे, हृदयाचे आध्यात्मिक शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. आज शेवटचा मुद्दा. तसं तर मी बरंचसं काही सांगितलं, पण लक्ष द्या. पहिलं हृदय आहे संस्कृत हृदय. दुसरं हृदय आहे आकृत हृदय. आणि तिसरं हृदय आहे विकृत हृदय. आधी मी नावं सांगितले तुम्हाला. काय मागाल देवाकडे की भगवान मला हृदय कोणतं दे? पहिलं हृदय आहे संस्कृत हृदय. ज्याचं संस्कृत हृदय असतं ना, ज्याच्या जवळ संस्कारक्षम हृदय आहे, त्याचं बोलायला, त्याच्याजवळ बसायला, त्याचं लोक गर्दी करतात. भेट जाओ. कुठे गेले ते बाबा? धुळ्याहून आले आज भेटायला. ते बा वरती धुळ्याहून. आणि कारण विचारलं तर कारण काय सांगितलं माहिती? काय तुम्हाला भेटायचं होतं म्हणे. पाय पडाल इथला दूर. क्या मिला उनको? तुमच्या हृदयात जर जगा विश्वाबद्दल प्रेम असेल, प्रभूबद्दल प्रेम असेल, आप संस्कृत कोणाला परकेपणाने वाटत. श्रोतेजनो, सब आके बैठते है. कशा येतासाठी उन्हामध्ये एवढ्या लांब तुम्ही? आज ठीक आहे तुमले खावायला भेटाय, पण रोज काय भेटे? हा, पंढरपूर कथेसाठी थांबले. ताई उभे राहा, टाळी वाजवा. माझा पंढरपूर, माझा पांडुरंग भेटला. जय हो, जय हो. कथा ऐकायला पंढरपूरहून थांबला. वा, ऐराणी नसेल कळत तुम्हाला. कळते का? मग बरं आहे बहीण, त्यामध्ये मजा आहे. मग बाकी भागवतले काय करत? या काय भागवतनी करता थोडी येतीस. हा हा हा, यातले भाजी कोणती आहे त्यानं काही लेणं नाही, रस्सा काय आहे त्याला महत्व आहे ना. या रस्सान करता येते. ऐका, म्हणून जे हृदय, बस प्रेम से बोलिए यार. 2 शब्द आपले माना. काय किती थट्टा केली मी दोघांची, पण असं नाही की दादा तुम्ही प्रेम से रहे. मी आज ताई तुमचं फार कौतुक केलं त्यांच्याजवळ, तरी त्या बोलण्यात मला तुम्ही सांग राहणार तशी नाही येते म्हणे. मग राहू द्या. मग काय फार कौतुक केलं. मी म्हटलं मी 7 दिवसात अभ्यास केला अनिल भाऊ, ज्यावरती बोलणार नाही, काही नाही, समजून घेता कोणती गोष्ट, लक्ष देऊन ऐकून. आणि मी आता बोललो सकाळी तुम्हाला. हा, जगात आहे काय दुसरं? श्रोतेजन, म्हणून पहिलं हृदय ठेवा संस्कृत हृदय. जे माझ्या शबरीकडे होतं. आणि शबरीच्या झोपडीमध्ये आज रामनवमीचा दुसरा दिवस, पर्व आहे, राम नवरात्र है. मेरी शबरी की याद में गा लेते हैं कि मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे और मेरे राम. मेरे झोपड़ी के भाग हंसते रहो नाचते रहो, लास्ट का दिन है, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. हो राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. हे राम आएंगे तो राधे राधे. अंगना सजाऊंगी.
मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। आदरणीय आमदार साहेब कथा दर्शनासाठी या ठिकाणी आले. जय हो. सोबत ज्यांचं नितांत आमच्यावर प्रेम आहे डॉक्टर साहेब घ्या 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 पोथीला. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे राधे. जय हरी. खूप आनंद वाटला. डॉक्टर शशिकांतजी वाणी ज्यांचं नित्य या ठिकाणी सेवा असते. श्री राधे. श्री बसा. जय हो. नेहमी धर्मकार्यामध्ये सातत्याने अग्रेसर आणि माझ्या नेहमी भेट, एक महिन्यात एक भेट होतेच. कथेमध्ये त्या ठिकाणी येत असतात. श्रोतेजनो, मी तुम्हाला काल परवाला ही गोष्ट सांगितली की मुलगा अशा शाळेमध्ये शिक्षणाला पाठवा की जिथे एखादा श्लोक, एखादं स्तोत्र शिकवलं जाईल. कपाळावर गंध लावायची पद्धत ज्या शाळेत शिकवली जाईल, किंवा कमीत कमी मुलं लावून गेले तर तिथले मास्तर पुसणार नाहीत अशी शाळा निवडा. हे कालचा विषय. आणि दुसरा विषय हा होता की राजसत्ता अशी असावी की जी धर्मसत्तेशी निगडीत असावी. कारण आता धर्म सांभाळणं फार महत्त्वाचं झालेलं आहे. काही लोक म्हणतात की बया ह्या पक्षपात नाही आहे. नीट लक्ष द्या. अमुक लोकांसाठी तुम्ही कार्य केलं म्हणजे धर्मनिरपेक्षता समजतात. आणि आम्ही हिंदू धर्मासाठी पुढाकार घेतला की लगेच खाली सांप्रदायिकता अंडरलाईन करून मोकळे होतात. आम्हाला हे नको आहे. जहाँ मेरे राम का गौरव हो, कृष्ण का गौरव हो. आणि प्रत्येक वेळा त्यांचं सहकार्य लाभलं आहे धर्मकार्यामध्ये. असे आमचे आदरणीय आमदार साहेब राजीवजी पाडवी प्रत्येक वेळा हसतमुखाने भेट देऊन, हे अनुभव फार कमी आलेत मागे, पण आता मात्र हा अनुभव एवढ्या वर्षामध्ये एवढ्या मागच्या 2-4 वर्षात मला सांगायचं काही नाही आहे. फक्त एकच आहे की जी राजसत्ता धर्मसत्तेला धरून चालते तीच प्रजेसाठी काहीतरी करू शकते. कारण प्रजा धर्मावरच जास्त अवलंबून आहे. धर्मावरच जास्त अवलंबून आहे. तुम्ही काही करा, शेवटी लग्नाचं भोजन तुम्ही जर म्हणाल की लोक जेवण्यासाठी हे करतात, पण तुम्ही लग्नाचं भोजन राहू द्या, असा फुकट माणूस तिथे जाणार नाही.
पण महाप्रसाद राहू द्या, तो यजमानाच्या आमंत्रणाची वाट पाहणार नाही. म्हणजे भारतीयांची मानसिकता धर्मावर किती आहे श्रोतेजन. का बरं, तिथे त्याला मान आहे आणि इथे काय त्याला मान नाही का. पण इथे स्वतःचा मान गहाण ठेवून आणि तो प्रसाद शब्दासाठी येतो. तिथे गुलाबजामुनची पंगत असेल त्याचं मन जाणार नाही, पण इथे 4 बुंदीच्या दाण्यासाठी तो उन्हात आल्या. म्हणून जिथे धर्म आहे तिथे माझा भारतीय माणूस आहे आणि ते कार्य साहेब फार याच्याने सांभाळतात. म्हणून शाळेच्या बाबतीत, याच्या बाबतीत हे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे की यहाँ क्या है. और एक बार स्वागत. योगायोग होता, मला माहीत नाही तुम्ही येणार आहेत. माझ्या प्रवचनाच्या ओघाओघामध्ये गाणं लागून गेलं होतं, मेरे झोपडी के भाग खुल जाते. शबरीनं जाऊ द्या पण आमनं ती होई गे पुरं. और एक बार गए, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम झूलेंगे तो पल ना झूलाऊंगी. राम झूलेंगे तो पल ना झूलाऊंगी. मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी. मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी. मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे. के दुख सारे मिट जाएंगे, राम आएंगे. म्हणून आपले हृदय महिमा कथा आहे. हृदयाचे 3 प्रकार, एक संस्कृत हृदय, एक आकृत हृदय. आकृत हृदय या शब्दाचा अर्थ काय, काही लोकांमध्ये प्रेमाचा अभाव असतो पण आकर्षण करण्याची ताकद असते. प्रेम नाही देते, प्रेम नाही. म्हणून आमच्याकडे त्याच्यासाठी एक शब्द आहे, धूर्त. कैसा रहता है वो, धूर्त रहता है. प्रेमी, ज्याच्याजवळ हृदयात प्रेम आहे ना त्याला क्रोध लवकर येतो. हे एक गणित आहे. म्हणून ज्या बायकांचे नवरे संताप करत असतील त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून बाया बोलसव माहीत हो, पण तशी काय नाही, गण म्हणणं चांगला आहे पण एकदा सुटणार. कित्येक बाया अंडरलाईन मारतात, इथलं मस्त ना काही मागो लई देस. आपण कधी 1000नी सांगतो तो 2000नी काढायला लावत. बरोबर आहे त्यानं, पण थैली दारावरती बी कधी चिटकी गई ती उभी थैली गटारमा फेकी दे. अरे एक लक्ष द्या, संस्कृत हृदय हे प्रेमपूर्वक आहे, आकृत हृदय ये धूर्त है. तो आकर्षित करेल श्रोतेनो, पण तो प्रेम नाही करू शकत. आकर्षित करायची ताकद त्याच्यामध्ये आहे, पण वो प्यार नहीं करेगा, प्रेम नहीं करेगा. म्हणून अशा लोकांसाठी मार्केटमधला शब्द सांगतो मी. या लोकांचं हृदय कसं असतं माहिती आहे, यूज अँड थ्रो. कसं असतं, यूज अँड थ्रो. ज्याचं काम आहे फेक नाही, ऐसा नाही होणार. संस्कृत हृदय शेवटपर्यंत सांभाळे, आकृत हृदय नाही सांभाळणार. आणि तिसरं हृदय आहे विकृत हृदय. आता विकृत शब्दाचा अर्थ सांगायची गरजच नाही तुम्हाला. कोई लोग इतने विकृत होते हैं, मला काय कोणी पडेल नाही. मन दे तुले कोणीच पडेल नाही, पण तुला उखलाले 4 लागतील इथलं ते ध्यान माराव दे. सडी जाशी नाही ते गलिमा सडी जाशी. हे जे विकृत लोक असतात ना, मला कोणाची गरज नाही आणि मला काय पडेल हे मन देखील ये फेल जातात श्रोतेजन. ये बहुत फेल जाते. नीट लक्ष द्या. चप्पलचं तळ सोन्याचं करा, बेल्ट चांदीचा करा, पण तो अंगठ्याचा जे लावायचा आहे ना, तो अंगठा काय सांगतो त्या चप्पलचा, तू बठ्ठी फ्रेम बरोबर बनाईले, पण मी ये म्हणून उचलला जाऊन राहिला. पायाला चप्पलला जो अंगठा आहे ना, मी ये म्हणून उचलला जातोय. त्याच्यामध्ये आपण ते बोट आपला अंगठा हे करतो, ते चप्पल उचललं जात आहे. मग काही लोक असं म्हणतील की मला गरज नाही, बिगर अंगठानं कोल्हापुरी वापरी देखाड.
त्याला उचलायला कोणी ना कोणी तर पाहिजे ना श्रोतेजन. म्हणून प्रेम कसं करावं, एक बहुत बढ़िया शेर और एक बार सुना दो तुमको. प्रेम पंछी के जैसे मत करो, पेड़ सूख जाता है तो पंछी उड़ जाता है. प्रेम मछली के जैसे करो, सागर सूख जाता है तो मछली मर जाती है. पेड़ सूख जाता है तो पंछी उड़ जाता है, तो दूसरा झाड देखील आहे. म्हणून मी आक्षेप नाही करत आहे. माझ्या 32-35 वर्षाच्या फिरस्तीमध्ये त्या मागची गोष्ट जाऊ द्या, पण एवढ्या 7-8 वर्षामध्ये काय गडबड झाली आहे माहिती आहे का. या ज्या मुली आहेत ना, मुली, या मुलींच्या डोक्यात एक विचार घुसून गेला आहे. कोणता? पोरींच्या या आईबापच जाहीर करून राहिले या सिलेंडरवाला निघायची कर दिलं काय नाही, बड़ा बेटी राहना बेटाव नहीं बेटाव नहीं बेटाव नहीं. पेट्रोल पंप वाला नहीं जाहिर कर दी था 2 दिन में डीजल खलास हो जाएगा. लोग रातली भी उभा रहना, एक दिन में टँकर ही किसने मोक्या वगैरे आणि दुसरं होती लिहिलं. ऐकू जातोय बावली, जाऊ द्या, काय करू मग. तसं सगळ्याकडे जाहिरात करून दिली. मुलीने, या मुलींच्या डोक्यात असा विचार घुसून गेला की आपण कसं आहे. म्हणून ये प्रेम कैसा हो गया, मछली के जैसा नहीं रहा, पंछी के जैसा हो गया कि एक पेड़ अगर सूख जाएगा तो दूसरा पेड़ मिल जाएगा. मुलींनो, माझी विनंती आहे तुम्हाला, प्रेम माशासारखं करा कि समंदर सूख जाएगा तो मछली मर जाएगी. एका जनार्दनी प्रेम अति गोड, वाह वाह. एका जनार्दनी एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरबाड जाणतील, अनुभवी सुरबाड जाणतील. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमे विण नाही समाधान, प्रेमे विण, प्रेमे विण, प्रेमे विण, प्रेमे विण, प्रेमे विण, प्रेमे विण नाही समाधान, समाधान, समाधान. भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया ठाई, अभिमान नित्य नवा तया ठाई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. 3 प्रकारचे हृदय शास्त्र म्हणतंय. संस्कृत हृदय, आकृत हृदय आणि एक विकृत. विकृत माणूस त्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण सक्सेस होत नाही. हृदय संस्कृत ठेवा श्रोतेजनो. विकृत लोकांजवळ शेवटी कोणीही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून आमच्या या हृदयाचे मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या, अनेक कप्पे मी तुम्हाला सांगितले, पण अत्यंत महत्वाचा विषय, विकृत नका राहू. आखिरी में उसके पास कोई नहीं रहता है, फिर अकेले रह जाता है. म्हणून देवाला प्रार्थना करा की माझं हृदय प्रेमाने भरू दे, हृदय संस्कृत राहू दे. सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बाकीचं ठीक आहे श्रोते. साने गुरुजींची प्रार्थना आहे, जगाला प्रेम अर्पावे. आणि हृदयाचा मुख्य विषय प्रेम आहे, प्यार नाही. मी प्यारमध्ये आणि प्रेममध्ये खूप फरक सांगितले तुम्हाला. प्यार काय, प्यारला समय. ते एक हिंदी पिक्चरचं गाणं नाही का, चाहूंगा मैं तुझे शाम सवेरे, आणि तू पारले कुठे मरी जावा आहे तू. हाँ, ये प्यार है. प्यारला समय है. चाहूंगा मैं तुझे शाम सवेरे,
ये आणि याला प्रेमाला समय नाही आहे. प्रेम करने वालों ने कब वक्त पूछा, प्रेमाने कधी समय विचारलाय. म्हणून मी प्यार आणि प्रेम मध्ये किती फरक सांगितले तुम्हाला. प्यार शब्दांनी सांगावं लागतं, प्रेम सांगायची गरज नाही पडत. आय इज अ टंग ऑफ लव, डोळ्यांनी प्रेम कळतं. प्यार सांगावं लागतं. कहो ना प्यार है, जग मारायला काय कहो, कहो ना. डोळ्यांनी नहीं समझ, राधेला समजलं डोळ्यांनी. प्यार और प्रेम में ये तफावत है, प्यार को कहना पड़ता है, प्रेम समझ जाता. म्हणून लक्ष नीट द्या श्रोतेनो, ज्या वेळेला आमचं हृदय प्यार करेल त्यावेळेला तुम्ही कामप्रधान असाल, ज्या वेळेला तुम्ही प्रेम कराल त्यावेळेला तुम्ही रामप्रधान. ये दोनों में बहुत बड़ा फरक है. म्हणून कामप्रधान प्यार नको, रामप्रधान प्रेम पाहिजे. जर तुम्ही देवावर, आणि आणखीन एक सांगतो, जगावर प्रेम नका करू कोणत्या दिवशी, देवावर प्रेम करा, जग तुमच्यावर प्रेम करेल. गरज नाहीये जगावर प्रेम करायची, प्रेम देवावर करा. काय त्याचं गणित उलट आहे कोण जाणे. मग असं का होतं, असं का होतं सांगू. त्याच्या हृदयात जग साठवलंय, तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं, जग तुमच्यावर प्रेम करायला. तू मेरे लिए एक कदम तो चल के देख, मैं तेरे लिए 10 कदम आने को तैयार हूं. म्हणून आपण भक्ती समजतच नाही. आपल्याला असं वाटतं तांब्याभर पाणी शंकरावर चढवायला जाणाऱ्या बाया सुद्धा गल्लीतून अशा जातात ना, मला कोणी दे किराय ना कधी. आणि जर नाही देखत होय ते तिला जपेल बाईला हाक मारले तर, का बहीण यमुना चाल ना, यमुना तो अयोध्ये. अजून यमुनावर पाणी नाही, ती महादेवर काय पाणताय. हाँ, अरे ये नहीं होना यार, ये नहीं होना. अपना काम अपन करो, जग देवावर प्रेम करा, जग तुमच्यावर प्रेम. पहिले उस पे प्यार करो, कारण त्याच्या हृदयात जग साठवलंय. आणि मग ती लाईन लागते, फिर वो आता है. म्हणून सगळ्यांना विनंती, भक्ती हा विषय फार वेगळा आहे. आपण फक्त कर्म करतो भक्तीचं. कुंकुने हळद ने अक्षदान अशा उघडा कर देतं. बापरे बाप, मला तर दगडाची मूर्तीच समजतात. आणि बरं अशी चिमटी भरतात आणि कपड्यांवर. मग आपण बहिणात या कपडा खरा होय घ्यात, कोण दोय दे. मग दोय दिसूत ना महाराज, कपडा काय तुमले भी दोय दिस आहे नको ना. बहुत बढ़िया काम करो यार, प्रेम से करना. जे प्रेम लोक आपल्यावर दाखवतात. आणि म्हणून आले, ठीक आहे. तोपर्यंत आदरणीय आमदार साहेब आणि डॉक्टर शशिकांत वाणी यांचा सत्कार आमचे यजमान करू इच्छितात. मी दोघांनाही विनंती करेन की कृपया आपण व्यासपीठाकडे या. तोपर्यंत खंडोजी महाराज संस्थानाचे 5वे गादीपती हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज यांचं आगमन या ठिकाणी होईल. मग त्यांचाही सत्कार आणि नंतर एक अर्ध्या तासाची कथा, मग पुढचा सगळा कार्यक्रम असेल. आदरणीय आमदारजी आणि डॉक्टर शशिकांतजी वाणी, जय. जय हो. ऐका, जगण्याची व्यवस्था करणारे आमदार साहेब मी पुष्कळ पाहिले, पण ज्यांनी आपल्या मरणाची बी व्यवस्था करून ठेवली आहे. काय मी सांगतो तुम्हाला काय ती. या तळोद्याचं ना, या स्मशानभूमीमध्ये बाहेरून जर खेडेगावाहून प्रेत आलं तर तिथे जाळायला लाकडांसाठी 3000 रुपये घेतले जातात. पण आजपासून कुठलं फाउंडेशन,
कलावती फाउंडेशनतर्फे बाहेरून जर प्रेत आलं तर त्याला 3,000 रुपये लागणार नाहीत. तो सगळी जबाबदारी कलावती फाउंडेशनची राहील. त्यांना फ्री लाकडं देण्यात येतील. कितना बढ़िया काम है. ते खरंच तसं केलंय का त्यांनी? 1-2 जणे अनुभवली देखा बरे. बहुत बढ़िया. तर कलावती जय हो. सद्गुरुनाथ महाराज की जय. पांडुरंगाची धून म्हण योगेश. आपल्या या भागवत कथेच्या कनकेश्वराच्या प्रांगणामध्ये आदरणीय खंडोजी महाराजाचे पंचम गादी पुरुष जय जय हरिभक्त उद्धवजी महाराज हरी जय यांचं आगमन झालंय. रामकृष्ण हरी जय जय हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मज दे त्यांची ससंगती मज दे त्यांचीच संगती जीच संगती जीच संगती मग मी कमळापती मग मी कमळापती मग मी कमळापती. जय हो. श्रीराम श्रीराम जय हो. बसून घ्या. कथेला येण्याचा योग आला. आयोजकांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि गुरुजीचे दर्शन, परमेश्वराचे दर्शन, उद्धव महाराजांचे दर्शन या ठिकाणी घडून आलं म्हणून मनापासून आयोजकांचा आभार व्यक्त करतो. आज त्या निमित्ताने एक सांगू इच्छितो. आत्ताच कालच आमचं अधिवेशन संपलं अर्थसंकल्पीय. त्याच्यात मी कनकेश्वर मंदिराला प्रवेशद्वार, एक सिमेंटचा रस्ता इथपर्यंत आणि एक सभागृह त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. त्यांची मागणी होती की एक स्वच्छतागृह देखील बनावं, तर आपण त्यात थोडं कमी जास्त करून तेही आपण करून देऊ. कारण नर्मदा परिक्रमाला जे जाणारे असतात त्यांना अडचणीचं होतं, म्हणून तोही आपण त्या ठिकाणी विचार करू. याचबरोबर गणेश मंदिर बुधावल ह्याला देखील आपण सभागृह आणि त्या ठिकाणी देखील प्रवेशद्वार आणि रोकडमन हनुमानला प्रवेशद्वार आणि त्या ठिकाणी सभागृह आणि सिमेंट रोड
असं आपण ह्या 3 गोष्टी मंजूर करून घेतलेल्या आहे. येणाऱ्या महिन्याभरामध्ये आम्ही त्याला कामाला सुरुवात करू. आज त्यांना सांगत होतो, आता जागा बघायला गेलो होतो, ते म्हणे इथं सांगून टाका, म्हणून सांगतोय. बहुत बढिया. खूप खूप धन्यवाद. वा वा. असंच चालू हॅलो. ठेवा. साहेबांनी जे मंदिरासाठी दान केले त्याचे आम्ही सर्व आरती मंडळकडनं धन्यवाद देतोय. असंच चालू ठेवा. आम्ही तुम्हाला 25 वर्ष हालू देणार नाही. अरे कोण स्वामी कोणी नाही रे करे, आज कुठे गेलेत, कुठे सगळे? हे सगळं घ्या ना, हे सगळं कॅरी बॅग हे उचल. आदरणीय पैसे नको उचलू, ते मन आहेत ना रे हो. तर आपल्या या कथा मंडपात आपल्या कथेची शोभा वाढवण्यासाठी आदरणीय उद्धवजी दादा यांचं आगमन झालं. संत दर्शनी हा लाभ तेने पद्मनाभ जोडियाला यजमान दादांचं स्वागत सत्कार करतील. आणि श्रोतेजनो, मी मागची कथा पुण्याला जी केली त्या पुण्याच्या कथेमध्ये संत महिमा म्हणजे संतांचंच चरित्र होतं. तर पुण्याला सद्गुरू सकाराम महाराजांचं चरित्र आणि सद्गुरू खंडोजी महाराज या दोघंही चरित्रावर मी पुण्याला बोललो. तर तिथे बसलेले बरेच अनुयायी की जे कथेला बसले होते, ज्यांच्याकडे आमच्या महाराजांचं जाणं येणं नेहमी असतं, उद्धवजी महाराज, त्यांनी वर हात केला की महाराज आमच्याकडे येतात, आमच्याकडे येतात. त्यांना इतका आनंद वाटला की तुम्ही ज्या महाराजांबद्दल बोलून राहिले आहात, जे चरित्र तुम्ही सांगता आहात ते महाराज आमच्याकडे येतात, असं एक आपुलकी त्या पुण्याच्या लोकांना वाटली. श्रोतेजनो, फिरस्ती खूप होते, पण शेवटचा विषय एक असतो. अभंग म्हटला अक्षयने की प्रेम सुख द्यावे, आणि हृदयाचा जो मी प्रकार सांगितला की संस्कृत हृदय हे प्रेमपूर्वक हृदय आहे. देवाला एकच प्रार्थना करा या श्रीमद भागवत कथेमधून की परमात्मा आम्हाला संस्कृत हृदय दे, विकृत हृदय देऊ नको. हृदयाचा अनेक हे सांगितलं मी, कारण सोनियाचा कळस माझी भरला सुदारस, सोनियाचा कळस आणि त्याच्यात जर दारू भरलेली असेल, माझी भरीला सुदारस, त्याला काय उपयोग आहे? पण मृत्तिकेचा घट आणि माझी अमृताचे साठ. पण घडा मातीचा असू दे, मला रूप नाही दिलं तर चालेल, रंग साधारण दिला तर चालेल, परंतु त्याच्यात अमृतासारखं भगवंताचं प्रेम भरलेलं राहू दे, ही देवाला प्रार्थना करायची आजच्या हृदय कथेला. आणि हृदयपूर्वक ही कथा आपण ऐकतो आहोत. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला म्हणतायत की राजन, जीवनाचा शेवटचा दिवस, त्यावेळेला तुला काय? त्यावेळेला आता भागवत जेव्हा सुरुवात झाला तेव्हा राजाला शाप होता, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प तुला चावेल, तू मरशील. तेवढ्यासाठी तो आला. मग भागवत ऐकल्यावर पण तर तेच झालं, साप चावला आणि राजा मेला. मग फळ काय मिळालं? म्हणून ऐराणीमध्ये एक म्हण आहे, काय भेटणं महाराज? त्या ऐराणीमा म्हण नाही का, हा आता लावत घ्या, काय भेटणं? काय मिळालं ते 12व्या स्कंदामध्ये दिलं आहे की सर्प चावला हे बरोबर आहे, मृत्यू झाला हे बरोबर आहे, पण पहिल्या दिवशी तो मृत्यूची भीती आणि संसाराची माया घेऊन आला होता. शेवटच्या दिवशी मायेतून मुक्त झाला आणि मृत्यूला प्रेमाने सामोरा गेला. हे झालेलं परिवर्तन म्हणजे भागवत. छोड दिया उसने, मृत्यूबद्दल त्याच्या मनात भीती राहिली नाही. म्हणून भीतीकडून भक्तीकडे नेण्याचा मार्ग म्हणजे भागवत, भवसागरातून भावसागराकडे नेण्याचा मार्ग म्हणजे भागवत. आणि आणखीन एक सांगतो तुम्हाला, मतीकडून हृदयाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे भागवत. ही भागवत कथा राजा परीक्षित ऐकतो. राजा परीक्षितीला प्रसाद पाहिजे होता, बोराचा प्रसाद दिला, आळीचं रूप बाहेर पडलं त्या सर्पाचं, आणि राजाने सांगितलं की गुरुदेव आता येतो मी. जाताना नीट लक्ष द्या, भागवत कथेचं हे महत्वाचं आहे. जाताना शेवटपर्यंत आमचे इंद्रिय, बुद्धी आणि मन हे आमच्यात शाबूत राहिले पाहिजे, असा मृत्यू मला दे.
काय राजा परीक्षित गुरुदेवांना नमस्कार करतो, देवाची प्रार्थना करतो आणि मृत्यू समोर पाहतो. भागवतात एवढी मागणी करा, माझे हात पाय नाक कान डोळे मी जातो आहे याची जाणीव मला ठेवून मला जाऊ दे, असा मृत्यू दे. आता होता कुठे गेला आम्ही डोळे न देखिला. लोकेशनी पंचांग नको देखाले दैडी कवजाई. 3 धावती एटाल्या गे मारा डाईमना रस चमचाभर टाकतं, तिथला बी जात नाही, माल सुद्धा वैकत नाही. ही दशा नको व्हायला. भागवत म्हणतोय माझा मृत्यू असा होऊ दे, अंतिम समयाला मला माझं सगळी शुद्धी राहू दे. आणि इतिमती रूपकल्पितां वितृष्णा, भीष्माने जेव्हा समर्पित केलं, भीष्माला पूर्ण माहिती होतं मी कधी मरणार आहे. राजा परीक्षितीने पाहिलंय, नमस्कार केला की मला जाऊ. राजा परीक्षितीने हात उचलला आणि भजनाची अशी वाजवावी टाळी जी जन्म मृत्यू टाळी. भागवत कथेमध्ये राम कथेमध्ये वाजवलेली टाळी हात दोघं जोडे जवळ केले अशी वाजवली. आणि म्हणून तर अभंग केला आहे श्रोतेजनो की टाळी कशा पद्धतीची असते पाहिजे. गाई आहे का? 3 एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हो हो एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हो एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हो माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाय हवाटी, गोपाळाशी आज लाय काला आहे. हवाटी. हो 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 एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हो एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. नामदेव कीर्तन करी पुढे उभा राहे पांडुरंग. हो नामदेव कीर्तन करी पुढे उभा राहे पांडुरंग. हो 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 नामदेव कीर्तन करी पुढे उभा राहे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे उभा राहे पांडुरंग. हो जणी म्हणे बोला हो, जणी म्हणे बोला हो ज्ञानदेवा अभंग, ज्ञानदेवा अभंग. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हो एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी. हा संत देतात काय श्रोतेजनो आम्हाला. आतापर्यंत मी ऐकून होतो फक्त कीर्तनकारांच्या तोंडून महाराजांच्या तोंडून देव घ्या फुका देव घ्या म्हणजे संत देव द्यायला येतात. मी आता छाती टोके सांगतो, नुसतं ऐक नाही रे, आज ते गडीवी घे, देव घ्या फुका. मी तो खोका पाहिला, मी विचार कराय तू बॅटरी निघर का काय, तर तू बॅटरी ना खोका बेचारा ना म्हणजे निघच काय या नाव आहे. देव घ्या फुका. यजमान भाग्यवान आहात, भाग्यवान आहात. पांडुरंग दिला. याच्यापेक्षा हृदय कथा आज माझी सक्सेस झाली. मी एवढ्या दिवसापासून सांगत होतो ना, त्याच्या हृदयात देव येतो, त्याच्या हृदयात देव येतो. त्याने ऐकली तर तो करेजी लागला है ना. हा तू म्हणे 7 दिन बोल रहा है ना, मी येस म्हणे चाल. हा फक्त त्याला चालता येत नाही म्हणून दुसऱ्याला धरलाय ना पडलं. ए बहुत बढ़िया बात है बाप के. हा 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 हे मागायची गरज नाही, त्याच्या इच्छेने सगळं होतं. आणि माझ्या जीवनात तर सगळंच होऊन राहिलं आहे. बहुत बढ़िया हो रहा है. IT इंजिनियर पोरगा आहे, कीर्तनकार आहे, दोतरलाई फिरस बाई गंडोयात आणस का नाही कसतो है ना. बढिया. संध्याकाळी 6 ते पहाटे 4 ड्युटी करतो. दुपारच्या टाईममध्ये पुण्याला कोणाचं ओटी भरण, कोणाची भूमिपूजन, कोणाचं खोळा, कोणाचं फ्लॅटचं पूजन, कोणा सत्यनारायण, कोणी गणपती मांडेल, या पोशाखामध्ये फिरतो काय. पहिल्याने माझी सुनबाई रागवायची, पण जयतीर भेटायला लागणार बंद कर दिलं ती. निदान पेट्रोल बोलता लयच म्हणे फिरायला काम पडत. एक महत्वाचा विषय श्रोतेजनो की सगळं दिलं मला देवाने,
संतांच्या आशीर्वादाने हृदयात परमात्मा. मग राजा परीक्षितीने पाहिलं, नमस्कार केला, मृत्यूची भीती निघाली. मग ही भागवत कथा कोणाचं कल्याण करते? ती छोटीशी कथा आहे ज्याला गोकर्ण महात्म्य म्हणतात, ज्याच्याने भागवताची सांगत होते. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. याच्या पत्नीचं नाव धुंदुली. पण या दोघांमध्ये कधी पटलंच नाही. आता पती पत्नी म्हटलं म्हणजे लढाई होतेच. तुम न काय नाम न काय, होते म्हणजे होते. सकाळी आली, अर्धा तास बसली, तिथला मग चिटकाली ती, हा ना. होते म्हणजे होते, काही ना काही. मी तर जाहीरमध्ये सांगतो की नवरा बायकोंनी 35 मिनिटं न भांडता गप्पा मारून दाखवाव्या. तो राजू फेटेवाल्यांनी कसं धुळ्यावाल्यांनी सांगितलं होतं, मना फेटा सुटी जायती 1 लाख रुपया. आपण बी सांगतो 35 मिनिटं नवरा बायकोनी न भांडता न गप्पा माराव्या, 11,000 रुपया बक्षीस. मन नाही सक्सेस व्हाय ना, तुम्ही कदलाही फिराय ना. एक लक्ष द्या, हे या नात्यामध्ये तक्रार आहेच, प्रश्न नाही या नात्यामध्ये. पण यांची जी तक्रार होती ही द्वेषात्मक होती. भांडण 2 प्रकारचे. माझ्या संतांनी सुद्धा देवाशी भांडण केलं, आहेत ना त्याचे प्रमाण, अभंग आहेत. भांडण, सलगीचे भांडण असा एक प्रकार आहे. देवाशी भांडण केलं तर ते सलगीने प्रेमाने केलं. पण आपण द्वेषपूर्वक भांडण होता कामा नये. आणि म्हणून बोलून घे 2 मिनिटं जरा. तिथे गेले ते आमदार साहेबांनी फोन केला. हां, तर आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, शेवटचं सांगतो की नवरदेव नवरी दोघं उभे राहतात ना असे माळा टाकायला. मग माळा बिळा टाकली गेली, मग दोघांचा उजवा हात एकमेकांमध्ये देतात. नीट अभ्यास करा बरं. त्याला जर स्केच करायचा असेल तर 2 उभ्या रेषा आणि 1 आडवी रेषा असं तयार, याला हार्ट म्हणतात. लग्नामध्ये दोघांचा हात देणार तर का देतात, तर दोघं उभे राहिल्याने हात दिला तर यश तयार होतो. यच माने हृदय, हार्ट. तर लग्नानंतरचं जे जीवन आहे ते हृदयपूर्वक असावं, बुद्धिपूर्वक नसावं. ये है शादी, हाँ ये है शादी. पण बुद्धिपूर्वक जीवन जगाल तर तुम्ही सुखी राहाल, पण समाधानीने राहणार. आणि परिणामतः श्रोतेजनो, ज्या वेळेला या दोघांमध्ये क्लेश, संतती नाही, ती याने आत्महत्या करायचं ठरवलं. लोकांना असं वाटतं जीवन संपवलं म्हणजे शेवटचा पर्याय आहे. बिलकुल नाही, बिलकुल नाही. पावसाळ्यामध्ये डबकं होतं, त्या डबक्यामध्ये बेडूक होता. एक माणसाने दगड मारला, त्या डबक्यामध्ये दगड मारला तर तो बेडूक उडी मारून बाहेर आला. आणि ज्याने दगड मारला तो आत्महत्या करायला चालला होता रेल्वे पट्ट्यावर, पण दगड मारला आणि बेडूक बाहेर आला. तर याने बसल्या बसल्या विचार करा, यांनावर जमीन नाही, याला नोकरी नाही, याला बायको नाही, याला पोरे नाही, तरी अहो मराले घाबरी राहणार, नाव डरी राहणार, बाहेर पडी राहणार. एक दगडले मना पण ते बढ आहे, मी का बरं येडापणा करायचो, तर टँक फिरणार घर चालना घ्या. आणि बाई आहे ते मडकं लेवायला जायला होती, आती निरोपी तवय निरोपी, आती निरोपी तवय. डबक्यातला बेडूक दगड मारल्यावर जर उडी मारतो, तो का उडी मारतो, मला जगायचं आहे. मग एवढ्याशा बेडकाला जर ही अक्कल आहे तर माणसा, तुला बुद्धी दिली, तुला हातपाय दिले, तुला आईवडिलांचं छत्र दिलं, तुला सुख दिलं, तुला समृद्धी दिली, एवढं असल्यानंतर बी जर तू वेडापणा करत असेल तर तुझ्यासारखा मूर्ख जगात कोणी नाही. शेतकऱ्यांना सांगतो मी, ज्याची आता आमना पण जमीन नाही, आम्ही कोटीत लटकाल जाऊ. शेतकरी म्हणे आमच्यावर कर्ज झालं म्हणून पाहिजे. आता आमना म्हण काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. 2.5 इंच जमीन आहे म्हणी, पण पेल आहे, कोरडवाहू नाही आहे, 24 तास वल्ली राहत. हां, आणि लोके 12 बदली पाणी वाहतं त्या मागो. श्रीखंडले तर महाराज, गुलाबजाम म्हणले तर तू वाय, फक्त जमीन सुपी घे. बोलण्याशिवाय आमच्या जवळ आहे काय, पण तरी सगळं जग जिंकलंय. श्रोते, का? हृदय प्रेमाचं आहे म्हणून. जो बी आला त्याच्या डोक्यावर हात फिरवा. ताई, माई, बाई है ना, तळोदामा राहिली हो, बापरे. बाईंना असं वाटतं महाराज आपली वयक नाही होत आहे, समाप्ती वय नाही का, दुसरं गाव आहे आखो माल, तू कधी लई फिर राहील. पण तेवढे जे 8 दिवस आहेत ना, प्रेम द्या ना.
काय फरक पडतो श्रोतेजन. बहुत बढिया बोली. मी जेवढं तळोद्यात, तुम्ही आता माझी पुढची कथा लाईव्ह बघा किंवा मागची बघा, मी तळोद्यात जेवढं मोकळं बोलतो ना तेवढं बाहेर नाही बोल. माझी 35 वर्ष होती. अशी नजर फिरवाई ना तर जिथे जो माणूस बसलेला असतो ना तोच दिसतो बरोबर. जागा बी नाही बदलेले काही लोकेशनी. बाकीने म्हाताऱ्यात सांगी जायलेत व वाचले कधी कनकेश्वरवाला मानती ते मला आठे गाडजो पण ते बरं आहे ते लाकडे फुकट होई जायले ना. बहुत बढ़िया. जागाने बदलली अजून माझ्या श्रोत्यांनी कनकेश्वरची की जिसको जहां देखेवा नजर पे वो चेहरा. हाँ चेहरा बदली गया. चेहरा 35 वर्षमा मुकला बदली गया. एका माणसाच्या लग्नाला 20 वर्ष झाले. तो म्हणे तुझ्या स्वयंपाकात फार फरक पडला आता. मग ती बाई खुश झाली. म्हणे काय फरक पडला. 20 वर्ष लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा बोलले. म्हणे फार फरक पडला तुझ्या स्वयंपाकात. चांगला झाला का. चांगला बिंगला काय म्हणे. पहिले काया बाल निघ्या ते दव्या निघाला. ते 20 वर्ष मग तिला बी दव्या होई घ्यात ना. बहुत बढिया. आत्महत्या करायला गेलेला आत्मदेव याला संत भेटले. आजचा दिवस संत भेटीचा आहे श्रोतेजनो. कथेत पण आणि प्रत्यक्ष पण दोनों बातों अपनी हो गई आज. संतांनी विचारलं का जातोय. मग एक फळ घेतलं आणि ते फळ दिलंय की हे फळ तो तुझ्या पत्नीला दे. विश्वास ठेवा. श्रद्धा आणि विश्वासाशिवाय नाही काही होत. ये भरोसे की बात है. भरोसो दृढ़ इन चरण नको. सदगुरु वेद बचन विश्वासा. जो यह संयम भव भय विषय नासा. म्हणून विश्वास उत्तरकांडातली चौपाई रामायणातली. भरोसो दृढईन चरण केरो. श्रीवल्लभ नख चंद्र छटाबिन. श्रीवल्लभ नख चंद्र छटाबिन. सब जग माही अंधेरो. भरोसो दृढईन चरणन केरो. संतांनी म्हटलंय की तू का मृत्यूकडे जातोय. तो देईल ना तुला. मृत्यू देना. कुछ काम न था वहां करने के लिए. भगवान ने भेज दिया यहां मरने के लिए. मृत्यू तर प्रत्येकाला येणार आहे. तुम्ही प्राणायाम करा का फुसफास करा काय 108 दिवसाचे 100 तुम्ही 8 खरे खोटे काय ते सूर्यनमस्कार करा. रामदेवजी बाबाचा प्राणायाम तुम्हाला आरोग्य देऊ शकेल. आयुष्य नाही. आरोग्य देऊ शकेल. हा तुमच्या आजारातून तुम्ही बरे व्हाल. बाकी ये साथ जहां रुकने वाली है वहां रुकी जाएगी. हाँ धड कड़ीच नहीं पड़ी होना है ना. है की नाही. ना आता लोक शोध घेऊन राहिले. उठलं देवाला आलो तर पडणं तर पिव्या. तुम्ही जाऊ द्या रे ते पडी घ्या. ते काय करत. हा काका रडी रायना. किती दुःख काकांना. शेवटी त्यांना संसदेत सभासद व्हावं लागलं त्या दुःखामुळे. मृत्यू कोणाला हे चुकलं. मृत्यू ठीक आहे श्रोतेजन. मृत्यू त्रिकाला बाधित सत्य आहे. म्हणून वर्तमान नेहमी सांगतो ना मी तुम्हाला की किती भारी रंग लावा त्याला आयुष्य नाही आहे. रंगाला आयुष्य नाही म्हणून आयुष्यात रंग भरून घ्यावा. मी तर इतका मस्त राहतो ना. पाहिला ना माझा दवाखाना. कुठे बी जाडणे टाका आधी टाकले. डॉक्टर येत टांगी दे सलाईन लाई दे. कॉट नाही काही नाही. दवाखाना नाही. हॉस्पिटल नाही. आज मला MD डॉक्टर भेटायला येणार आहे. दादा तुम्हाला महिन्याची दवा देतो. मी गेली लया तुम्ही कुठेही. नर्मदा परिक्रमेच्या वेळेला असंच झालं होतं. नदीवर डॉक्टर भेटी घ्या म्हणे तुम्हाला सलाईन लावायला लागेल. चिट काढ रे. दिन टांगी झाडले. झाड बी कसलं काटेरी बाबूळ. मग सलाईन नीट लाव. कधी बाबू ना काटा टोचा नाही. एक धार आधी एक धार दी अर्धी सलाईन. टकाटक काम चल रहा है. काही लागत नाही मला. हॉस्पिटल लागत नाही. हे लागत नाही. इन्फेक्शन काही नाही लागत. सब हो जा. एक कथेची घटना सांगतो. माझी इथे चरबीची गाठ होती. गेलो धुळ्याला ऑपरेशन करून आलो. आणि दुसऱ्याच दिवशी कथा होती. पाडळद्याला बसलो कथेवर. ऑपरेशन करून 3 टाके होते. बसलो. आता ही चिपड्या वाजवायची सवय. ते मला आठवण काय राहिली नाही. आई फाटेल अशी.
ते चिपड्या घेतल्या नासं 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 3 वेळा केलं आणि जेव्हा उधळले टाके रक्ताची धार, मी म्हणतो दव्य आलेलं ताई लाल कशी होईल राहिलं. प्रवचन केलं, आरती केली, घालीन लोटांगण झालं, मग खाली उतरलो, मग गावाच्या डॉक्टरकडे गेलो. म्हणतो भाऊ आई फाटी गेली आखोशी दे रे, म्हणतं आई काल ना फाट पाडळद्याची घटना आहे. डॉक्टर म्हणे महाराज काय म्हणतात काय करत गे फाटी ते आता करत काय, शरीर शरीर का काम करेगा. म्हणून हरिपाठामध्ये अंडरलाईन दिली, इंद्रिया सवडी लपू नको, भजन हृदयाने कर. दिला संतांनी प्रसाद दिला, मग प्रसाद घेऊन घरी आला, पत्नीला दिला, बायकोने संशय घेतला. आता बायको आणि संशय हे समानार्थी शब्द आहेत. बायकांना आपल्या मनामध्ये नवऱ्याबद्दल प्रेम असतं, हा, पण वाटीमध्ये तांदूळ घेऊन वरती टाकायला जाणारा, चिमणीला तांदूळ टाकायला नवरा जात होता, तिथला बाई म्हणे या डाऊतरा चिमणी देवाय करायला जायले. शेजारची बाई गावाला गेली होती, हिल माहीत होता कोणती चिडील ताना टाकायचा. बाई म्हणजे आहा. आणि हिच्या मनामध्ये एक संशय आला, तो कोणता, याने फळ आणलंय, या फळामध्ये विष असेल, हे विष खाईल, मला देईल आणि मग माझा मृत्यू होईल, मग हा दुसरी पत्नी. इतकं बाया फार लांबचा विचार करतात. एक बाई एस टीमध्ये प्रवास करत होती, उभी होती, ब्रेक मारा ड्रायव्हरने, ते ब्रेक मारा तर मग मागचे असे तर येतीलच ना, तर तो माणूस आला असा, पण त्याने इतका कंट्रोल केला ती दोघं सीट धरून, त्या बाईला टच बी नाही झालं. तरी त्या बाईने जे सुरू केलं, ने म्हणू बरात नाही भाऊ म्हणे, जय जय पड राहणार म्हणे, तो का जेवण बिवण करच का नाही म्हणे, बाया देखायचं बा त्याले वात व्हायचे आज म्हणे. तो म्हणे आजी म्हणे आगो खोले आजी म्हणा ना, मी तुला आजी देखाय राहिनो का म्हणे. तो म्हणे नाही बेबी तशी नाही, बेबी म्हणा ना इथली दाखली का मी आहे त्यांनी या लढ. कंडक्टर म्हणे का होता काय वय ना म्हणे, आता झालं का काही, अहो भाऊ म्हणे नीट उभा राहत नाही, जर मनावर पडी येता आणि मी जर पडतो म्हणा पाय पडता पाय मोडता आणि म्हणा आडोक मोडतं, अहो का दवाखाना भर देता का म्हणे. पडणार नाही, लागणं नाही, ती मोडापर्यंत निघ गई. तो माणूस म्हणे नाही ना मावशी, कोण मावशी म्हण राय ना म्हणे, मी काय तुम्ही बापनी साली का आहे, तो काहीच म्हणू दे नाही. आजी म्हणे ती बी तकलीफ, बेबी म्हणे ती बी तकलीफ. हा, तो बी पुण्य राहणार होता, त्यांनी दिल दाढीला हात लावा, ओ माय स्वीट गर्ल, माझी नेमन बोलत नाही म्हणे. आय बहुत लढते हे लोक, बहुत लढते. पत्नीला प्रसाद दिला, मागच्या दारी गाईला टाकला, गाईने भक्षण केला आणि तिला गाईचा कानासारखे कान असलेला एक मुलगा जन्माला आला. गाईचा कानासारखे कान म्हणजे कसे कान असतील सांगा बर. हा नाही मी सांगतो. जिनके श्रवण समुद्र समाना. हृदय कथा आहे आपली, ही हृदयाची चौपाई आहे. समुद्र समाना कथा तुम्हारी, सुभग सरिना कथा तुम्हारी, सुभग सरिना. इनके हृदय सदन सुखदायक, इनके हृदय सदन सुखदायक. बसहु बंधु सिय सहर गुनायक, बसहु बंधु सिय सहर गुनायक. जिनके श्रवण समुद्र समाना, जिनके श्रवण समुद्र समाना. कथा तुम्हारी सुभग सरिना.
कान गाईचा कानासारखे ठेवणे म्हणजे गाईमध्ये सगळ्या देवता आहेत, आपल्या कानामध्ये अनेक शास्त्र, साही शास्त्र पुराण जे काही असतील, वेद चहुवेदी जान, साही शास्त्र पुराण, साही शास्त्र 18 पुराण हरिसी गा, याला म्हणतात गाईची कान. गाईला आणि आपले कान फक्त यव बैनाथी हा एक म्हणी. आपल्याला त्या ज्याला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना, त्याची चालली गेली, त्याची पळून गेली, त्याचं असं झालं आणि त्याने तिले मारन, तिनं मी ते लगन मागवून मला ते बोलावं नाही, या सुद्धा म्हण. हे जे आहे ना, हे कोत्या कानचे लोक आहेत. कान गाईचा का शास्त्र आहे का, पुराण आहे का, हे श्रवण करा. या बाकीच्या काय गोष्टी आहेत. हा, मी एका लग्नाला गेलो, मला अतिथी म्हणून बोलवलं होतं आणि माझ्यासोबत जो माणूस आला होता तो त्यासना जेव्हाही होता, तर त्याने माझ्या हात धरला, म्हणे महाराज एकदम बस करी, मौरी नका जाऊ. म्हणतं मला काय मौरी जाणं पडस, कोणत्याही लग्नात गेलं का याला आखडात, मला माहिती आहे मला पुढे बसवणार आहे. मग का बरं त्याने हात धरी ठेवा. म्हणतं का बरं देखस ना म्हणे, मन सासरा बोलास का म्हणे. काय पण त्याने मला बोलायले ना, तुम करता तू म्हणा कुठे गाडा उचकाड राही ना. देव त्याने हात धरून ठेवलं. मग त्याच्या सासऱ्याने या महाराज म्हणे, त्याने हात सोड दिला, जेव्हा महाराज म्हणतो तुम्ही येत, तो बोल ना का म्हणे, म्हणणं जेव्हा बी याचे हाय आता तुला पत्रिका दिले ना, नाही म्हणे मला बोला आलजे. मी चालला गेलो पुढे, मला त्या सासऱ्याने विचारलं, म्हणे तुम्ही सांगे आम्हाला जेव्हाही होतात ना, म्हणतं त्यासनं काम आहे, त्या जरा बाहेर जाय ते 1 तास माझ्या. मी त्याला तडीत पोवा करी ठेवा, सासऱ्याला तिथं लायतो 1 तास मग ये म्हणतं, याला उलगेले बोलावं नको आठी, त्याला तडे राव. अरे कशासाठी. जिनके श्रवण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन जीवन जगा, किती आनंद येतो श्रोतेजन. बहुत बढिया मजा आहे. काही काही लोक असा आनंद घेऊन येतात. एका ठिकाणी जेवायला बसलो, कारल्याची भाजी, ती बाई मला मला अख्खे कारले फार आवडतात, तुम्ही लयतानी ते बघ जाऊ द्या पण मस्त, आणि ते कारले ती वाढ, दादा घ्या ना. मी पहिलं खाल्लं, दुसरं तेल वगैरे असं व्यवस्थित नरम शिजलेले, हा 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 वाढ. 2 कारले खाल्ले. म्हटलं ताई फार छान झाले. हो ना दादा म्हणे, आवडले ना तुम्हाला म्हणे, घ्या म्हणे, इतकं मस्त. मी त्या बाईला म्हटलं ताई खरंच चव म्हणजे चव कारल्याची. तरी ते बाई म्हणे घ्या ना दादा म्हणे. म्हणतं नाही. शेवटचा भात घेतला आणि हात धुवायच्या वेळेला ती शेजारची बाई आली आणि ती बाई जोरात बोलली, का म्हणे सुमन मन करतीन कारला लायला ती महाराजा वाढात कधी म्हणे. आधी ती कधी नाही येते, ती आई नाव कमायली ती ना. हा कितना बढ़िया करते हैं लोग यार. हा मस्त रहा. हिने गाईला फळ दिलं, त्याला मुलगा, पण ही आपल्या नवऱ्याला खोटं सांगते, मी गर्भवती आहे आणि आपल्या माहेरी निघून गेली. आता पूर्वी बाया माहेरी गेल्या म्हणजे एक तर लवकर जात नव्हते आणि गेल्या तर मोबाईल नाही, काही नाही. आता तर ती पोचत नाही तेव्हाची मेसेज टाकावा लागतो, बसली का, जागा मिळाली का, पाण्याची बाटली घेतली का, उतरान पहिले या ना फोन चालला जा, उतरली का. बाई त्याले बी तोच प्रश्न विचारच माहेरी गेल्यावर, का हो तुम्ही रातनाच्या फेलेत, उतरली का. इना भिंती ना बी सारखाच प्रश्न राहत, आई बी सांगा उतरली का. खूप अति होऊन चाल. वियोग वियोग भक्ती शिका जरा, थोडा वियोग. माहेरी गेली आणि बहिणीला जुळे मुलं झाले होते, त्याच्यातला एक मुलगा घेऊन आली. काही गरज आहे इतकं सगळं करायची. धूर्त लोक सक्सेस होत नाही. मुलगा घेऊन आली, नवऱ्याला सांगितलं हा तुमचाच मुलगा आहे. आता तो आंधळ प्रेम करणारा होता, त्याला वाटलं माझा मुलगा, पण कुसंस्कारातून जन्माला आलेला मुलगा. श्रोतेजनो, याचे संस्कार बिघडले आणि याने 5 वेश्या ठेवल्या. त्यांच्या शरीराचा भोग. याला वाटायचं त्या मलमूत्रात खेळणं म्हणजे जीवनाचं सर्व काही आहे. पण लक्ष द्या, पर्येदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, या अलर्क नावाचा मुलाला मदालसा म्हणतो का, पर्येदे मदालसा गाईये गा. परिये मदालसा सोहम जो जो रे बाळा, परिये मदालसा सोहम जो जो रे बाळा. देह नाशिवंत
बांधा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा परिचर्म घातलेले रे उर्मी कीटकांचा सांधा परिचर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा परिचर्म घातलेले रे कुर्मी कीटकांचा सांधा घातले रे कृमी कीटकांचा सांधा परियेच्या हरिहरा शरण जारी गोविंदा हो परियेच्या हरिहरा शरण जारी गोविंदा परिये दे मदालसा जोरे बाळा परिये दे मदालसा जोरे बाळा पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. बाळावरचे संस्कार बालवयापासूनच झाले पाहिजेत. म्हणजे आपल्याला पुढे जे रोप तुम्ही शेतकरी आहात, केळीचं रोप आणता टिश्यू कल्चर वगैरे, थोडं मोठं झालं मस्त झालं मग चिंता कमी होऊन जाते थोडीशी, पण त्याला वाढवायला फार महत्त्वाचं. तसंच बाळाचं पण आहे. जे घरामध्ये तुम्ही वातावरण पाहता ना तसे लेकरं. म्हणून कोणाचा लेकराला आणि त्याच्या कमी वयात दोष नका देऊ, कारण त्याने घरात जे पाहिलंय ते त्याच्यावर संस्कार आहेत. पर्याय दे मदालसा. मदालसा अलर्कला झोके देताना काय संस्कार देते आहेत. बहुत बढिया कहाणी आहे. याच्यावर एक माझं कीर्तन झालं होतं मागे, मी मदालसा चरित्र घेतलं होतं. मग 5 वेश्यांच्या ठिकाणी रममाण झालेला हा शेवट वेश्यांनी याचा वध केला. श्रोतेजन, कनक, कामिनी, कांता, हे या सगळ्या गोष्टी आहे ना, या देवाने पुरुषाला कशासाठी तयार केलेल्या आहेत लक्ष द्या. या द्वयकात राया, कोण कोण? कांता, कामिनी, या द्वयकात राया. द्वयकात राया, द्वय म्हणजे या 2 कात्रा आहेत, धन आणि श्री. केल्या विधीने, विधीने केल्या. कशासाठी केल्या? नरकातराया, माणसाला कापून टाकण्यासाठी सोनानी श्री निर्माण केलेली आहे. केल्या विधीने नर कातराया, जो सापडेना या कातराया, जो या कात्रांमध्ये सापडला नाही तो धन्य होई नरकात राया. तो खरा धन्य होतो नरकात तरायला. नरकात राया, नरकात राया, या आहेत नरकात राया. माणसाला कापायचा कात्री आहेत, पण जो सापडणार नाही तो नरकात राया, तो नरकात सुद्धा तरेल. याने या स्त्रियांमधल्या या स्त्रियांनी वध केला, याचा आत्मा फिरू लागला. मग याचा कल्याणासाठी गोकर्णाने श्रीमद भागवत कथा केली. भागवत परम पावन शास्त्र आहे. श्रोतजन, थोडं ऐका पण नित्य ऐका. आम्ही तर नित्य त्याच्यात राहतो, बाकी कुछ भी नाही हमारे लिए. नातेवाईकांचे कार्यक्रम नाही. आता बहिणीकडे याच्याकडे फोवाजी वारले ते गेले, प्रेतयात्रा नाही होता, इसमें ही रहते है. जगदीश्वराला मिळवायचं असेल तर जगाला विसरावं लागेल. जगाला विसरल्याशिवाय जगदीश्वर मिळणार नाही. इसमें ही मस्त रहना है. आणि परिणाम असा झाला श्रोतेजनो, गोकर्णाने केलेली भागवत कथा, याला बसायला जागा नव्हती म्हणून 7 गाठींची काठी बांधली आणि त्या काठीत त्याने, म्हणून आपण ही काठी बांधतो की आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा, प्रवेश केला. त्याने काठीत बसून ऐकलं. ज्या वेळेला ती कथा पूर्ण झाली, धुंदुकारीचा उद्धार झाला. गोकर्णाच्या कथेने भागवत कथा सर्वांना एकम भागवतम शास्त्रम मुक्तिर्दानेन गर्जती. भागवता श्लोक आलाय की भागवत एकच शास्त्र असं आहे की जे मुक्ती प्रदान करणार आहे. पण मोक्ष असाचा असा नाही मिळत. श्रोतेजनो, तुम्हाला घ्यायला विमान जरूर येईल, विमानामध्ये बसून जायचं जरूर आहे, पण केव्हा? केव्हा? विमानात चढण्याच्या आधी तुमच्या हृदयामध्ये जय सियारामचा घोष झाला पाहिजे. उत्तरकांडामध्ये चौपाई आली आहे, चढहू विमान कोलाहल होई आणि जय रघुवीर कहे सब
होय. ज्याच्या हृदयात भगवत नाम असेल त्याला विमान येईल, सगळ्यांना नाही. आणि विमान म्हणजे काय, असं ते पत्र्याचं बनवलेले नाही तुम्ही, नाही नाही, विमान शब्दाचा अर्थ आहे विगतमान, मानाशिवाय जो जीवन जगला, समक्षौत्रेचं मित्रेचं. दुसरी गोष्ट, विचारपूर्वक ज्याने मान्यता दिली ते विमान. आणि तिसरी गोष्ट आहे, ज्याने जगताना विशाल मन ठेवलं ते विमान. तो खरा मोक्ष आहे आणि तो हृदयापासूनच प्राप्त होतो. ज्याच्या तोंडात भगवत नाम आहे त्याच्याच हृदयामध्ये परमात्मा आहे, आणि ज्याच्या हृदयात परमात्मा आहे त्याला मोक्ष आहे. म्हणून ही हृदयरूपी कथा भगवत चरणी हृदयपूर्वक समर्पित करूया. भैरवी वाजवा, कथासूत्राची चोपाई म्हणा. गाइए गा. तिनके हृदय सदन सुखदायक, तिनके हृदय सदन सुखदायक. बसहु बंधु सिय सह रघुनायक, बसहु बंधु सिय सह रघुनायक, बसहु बंधु सिय सह रघुनायक. तिनके हृदय सदन सुखदायक, तिनके हृदय सदन सुखदायक. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. गेल्या 35 वर्षापासून अविरत चालत असलेल्या या यज्ञाचं आज पूर्णाहुती. पुढचं वर्ष धमडाईचे यजमान त्यांनी आपलं नारळ स्वीकारलं आहे. 2030 पर्यंत आपल्याकडे यजमान आहेत. किती? 30. फक्त हृदय कथा करताना कनकेश्वराला एवढीच प्रार्थना आहे, माझं हृदय बरोबर चालू दे, है ना. 2030 म्हणजे थांबलं नाही श्रोतेजन, थांबलं नाही. जेव्हा इथे 12 वर्ष पूर्ण झाले तेव्हा 12व्या वर्षाचं एक तप पूर्ण झालं, तर त्या तपाची कथेचे यजमान स्वतः दादा होते. उद्धवजी महाराजांनी कथा केली, स्वतः त्यांनी नारळ घेऊन ती कथा या ठिकाणी केली होती. नंतर 24वी कथा म्हणजे 2 तप पूर्ण झाले तेव्हा ती कथा मी स्वतः यजमानपद स्वीकारून आणि ती कथा केली होती. आणि आता 36वी कथा पुढच्या वर्षी, म्हणजे किती तप झाले? 3 तप कनकेश्वरच्या मंदिरामध्ये होत आहेत. हा रेकॉर्ड परिसरातल्या कुठल्याही कथाकाराच्या डायरीत नाही. मला स्वाभिमान आहे या गोष्टीचा.